साकोळ रहिवासी जिल्हा लातूर. सोयाबीन माझं पार काही गेलेलं आहे. माझ्या शेताची उद्ध्वस्त झाले. माझं पार शेत समजा शेताची माझे पार वाट लागली. कसं करावं का नाही साहेब. तुम्ही औषध तालुक्यात आलो बरं. साकोळ आणि घुग्गी सांगी फुलावर बघा किती अवस्था झाली शेताची माझ्या. का नाही हो काही कसं करावं लागेल का नाही. बघा ही सोयाबीन कसं झालं का नाही. कसं करू आता का नाही. देवा देवा माझी वाट लागली सोयाबीनची पार. माझा संसाराचा उद्ध्वस्त झालं. मी संसाराचा पार माझ्या डोसक्यात आता डोसक्यात धोंडा घालून घेऊ का कसं करू का नाही. सोयाबीन पार वाटोळ झालं. माझ्या शेताची वाट लागली. संसाराची वाट लागली. लेकरं कसं करावं आता का नाही. का खावं सरकार का देणार आहे आता. लई वेळ आली. शेताची माती वाहून गेली. सोयाबीन बघा ह्या सोयाबीनची का हाल झाल्या का नाही. कसं करावं का नाही. सरकारकडे का मागणी असेल तुमची. सरकारकडे मला हेक्टरी 50,000 रुपये द्यावं. कर्जमाफी करावं. माझे पैपे गेले. कॅब गेला. कसं करावं लागेल सांगा आता. का खाऊ म्या कसं जगू. बघा किती शेत वाटोळ झाले साहेब. 4 एकर. का करा देवा. पार गेलं माझं पार उद्ध्वस्त झालं समजा. पार शेताची वाट लागली माझी. हो का सोयाबीन बघा ही कसं झाले सोयाबीन. म्या कसं करू का नाही आता कसं जगू. मला लय ताप झाला. बघा माझं शेत समजा का 4 एकर शेत. 129 सर्वे नंबर आहे. हो का सोयाबीन पार गेलो का. दयानंद लक्ष्मण कुंभार. आता मी का खाऊन का नाही कसं राहू सांगा आता. सरकारला का म्हणावं का नाही आता. सरकार कसं ही करेल मला. बघा माझं सोयाबीन हो का पार गेलं. माझं सोयाबीन कसं करावं लागेल का नाही. सोयाबीन पार गेलं माझं समजच गेलं. आता का करावं का नाही. देवा देवा येणे वाट आली. गेल्या वर्षी 1 लाख रुपये काढलो. याची पैसे काढून संस्थेची शेताची भरती केलो. ती बी भरती होईना. सावकार रोजगारला येऊन आल्यात. मुख्यमंत्री साहेब तुम्ही औषधाला येऊन गेलो बरं. साकोळ आणि घुगी सांगित रस्त्यावर फुलाच्या बघा इथे किती वाटोळ झाले माझं शेत. किती नुकसान आहे बघा. तुमच्या पायाला माती सेट लागाने साहेब. रोडवर येऊन गेलो. संभाजीराव पाटील माझी वेळ लय वाईट आली.